शुद्ध बीजापोटी भय रसाळ लोकटी या युक्तीप्रमाणे आमचे विद्यार्थी आपल्या यशाचा शिखर उत्तरोत्तर उंच उंच घेऊन चाललेले आहेत आणि म्हणूनच आज त्याच विद्यार्थ्यांच्या सन्माननीय आणि प्रेमाने सत्कार व गुणगौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। ती नुकताच आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक स्वर्गीय मोरेश्वर म्हात्रे साहेब यांचं निधन झालं। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया। मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं जागेवर स्तब्ध उभं राहून आपल्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक श्री स्वर्गीय मोरेश्वर म्हात्रे साहेब यांना माझे मन पावन होते, माझे मन पावन होते। माता सरस्वतीचे आशीर्वाद घेऊन आणि 16 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणेशाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मी विनंती करतो आमच्या प्रशालेच्या संगीत पथकाला की त्यांनी ईशसह सादर करावे। Thank you.
संस्थेने अनेक नाती जपली किंबहुना ती फुलवली सुद्धा. कारण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे पेण तालुक्यालाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक सन्माननीय व्यक्तींसोबत ऋणानुबंध जुने आहेत. ही नाती जपली फुलवली ती संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणजेच ॲडव्होकेट श्री पी डी पाटील साहेबांनी. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज व्यासपीठावर असलेल्या विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची मान्यवरांची मानली आहे आणि हेच नातं वृद्धिंगत करण्यासाठी आता व्यासपीठावरील मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. मी सर्वप्रथम विनंती करतो आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पी डी पाटील साहेबांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पेणमधील एक नावाजलेले ज्येष्ठ अभ्यासू मितभाषी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत सुभाष म्हात्रे साहेब यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय श्रीयुत सुभाष म्हात्रे साहेब साहेबांचं स्वागत करूया. म्हणजे आपले सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट पी डी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान होता.
यानंतर मी विनंती करतो सर्वांना प्राचार्यांना पुन्हा एकदा की निवृत्त न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ते आजचा हा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. आजच्या कार्यक्रमाचा घाट का व कशासाठी घातला हेच आपल्या प्रास्ताविकातून मांडण्यासाठी येत आहेत आपल्या प्रचाराचे सन्माननीय प्राचार्य श्री नाईक एस सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करावे. लक्षातीचे पिलापाशी असं नेहमीच मुंबईवरनं बालमोहन विद्यामंदिरचे मुख्याध्यापक असताना सुद्धा आमच्या सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज पेनवर धारीसारखं लक्ष असणारे आमचे सर्वांचे स्नेही आणि सर्वांचे मार्गदर्शक श्री सदाशिव पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय अध्यक्षांनाच विनंती करतो की त्यांनी सदाशिव पाटील सरांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करावे. सन्माननीय श्री सदाशिव पाटील साहेब. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे निवृत्त तहसीलदार श्री सुभाष म्हात्रे साहेब, तसेच महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमचे आधारस्तंभ ॲडव्होकेट पी डी पाटील साहेब, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री अतुल म्हात्रे साहेब, श्री प्रल्हाद पाटील साहेब, श्री दयानंद भगत साहेब, श्री अशोक मोगल साहेब, निवृत्त न्यायाधीश श्री डी पी म्हात्रे साहेब, तसेच श्री अरुण पाटील साहेब आणि नेहमी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे श्री सदाशिव पाटील साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, तसेच उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती व सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व पालक बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी डी पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ यांच्या कल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा आहे. कारण आत्ताच HSC व SSC परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यात आपल्या सार्वजनिक विद्यामंदिर पेनचा निकाल शाळेच्या शिरपेचा तुरा होणारा व सर्व विद्यार्थ्यांना व इतर शाळांना प्रेरणा देणारा ठरला आहे. या निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.68%, वाणिज्य शाखेचा निकाल हा 99.70% व कला शाखेचा निकाल हा 86.9 इतका टक्के लागलेला आहे. तसेच SSC परीक्षेचा निकाल सुद्धा 97.90% एवढा लागून
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपले SSCचे 6 विद्यार्थी हे 90% जास्त गुण मिळवून यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच अशा गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा तुमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडावा असं आमच्या साहेबांची आणि त्याचबरोबर सर्व संचालक मंडळाची आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनींची अपेक्षा होती आणि आज ती अपेक्षा सत्यात उतरताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपल्या शाळेविषयी सांगायचे झाले तर आपल्या समाजातील ग्रामीण भागातील तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उदात्त हेतूने या संस्थेची व या शाळेची स्थापना 1970 साली झाली. सुरुवातीस अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही शाळा टिकवण्याचे काम तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी लक्ष्मण शंकर पाटील व त्यांच्या सहकार्याने केले. त्यानंतर या संस्थेचे दुसरे अध्यक्ष कैलासवासी वसंतशेठ लक्ष्मण म्हात्रे यांनी हा वसा पुढे नेला. त्यानंतर 1993 पासून ते आस्थागायक या संस्थेची सर्वस्वी धुरा जे सांभाळत आहेत ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष ॲडव्होकेट पी.डी. पाटील साहेब व त्यांना जी साथ मिळत आहे ती या संचालक मंडळाची. साहेबांनी या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज एका वटवृक्षामध्ये केले आहे आणि या वटवृक्षाच्या शाळेमध्ये आज जवळजवळ 2600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रशाळेत आज माध्यमिक व उच्च माध्यमिक असे 2 प्रकारचे विभाग आहेत. शाळा शिस्त, स्वच्छता व गुणवत्ता या त्रिसूत्रीवर चालत आहे. शाळेत आज विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शाळेत वातानुकूलित वाचनालय, प्रोजेक्टरची सोय, CCTV, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज वर्गखोल्या, रती ॲप सारखा ॲप मधून पालकांपर्यंत मेसेज पोहोचवणे इत्यादी सुविधा या सगळ्या उपलब्ध करून देण्यात आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यापाठीमागे एकमेव उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचं हित व त्यांची गुणवत्ता वाढ हा आहे व त्याचेच फळ आज आमच्या प्रशालेला मिळत आहे व आज या शाळेचा निकाल उत्कृष्टरित्या लागत आहे. या शाळेच्या उंच भरारीमध्ये ज्यांचा सर्वात मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आपले विद्यार्थी. त्यांना त्याचं श्रेय मिळावं व पुढील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमापासून प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं हा माफक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो व या ठिकाणी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पेन तालुक्यातच नव्हतं, रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तरुणाईसाठी झटणारे आणि एक सच्चा आणि आपण त्याला म्हणतो कार्यकर्ता स्तरावर काम करणारे आपले सन्माननीय अतुल म्हात्रे साहेब हे आपल्या विद्यार्थ्यांना आता आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. महाराष्ट्र शिक्षण संस्था सार्वजनिक विद्या मंदिर पेठ आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हात्रे साहेब, पी.डी. पाटील साहेब, तसेच डी.बी. म्हात्रे साहेब, दयानंद भगत साहेब, अशोक मुघल साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, इथे उपस्थित अरुण पाटील साहेब आणि इतर सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व विद्यार्थी पालक मित्र, आज आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत, मला वाटतं गेल्या वर्षभरामध्ये मला इथे येण्याची अनेक वेळा संधी मिळाली, अनेक विविध कार्यक्रमांसाठी म्हणून या मंचावरती येण्याची संधी मिळालेली आहे. आणि सातत्याने एक गोष्ट जी मला इथे पाहायला मिळाली की हा शाळेची शिस्तबद्धता आणि त्या वातावरणात घडलेले हे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी आज ज्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे या सर्वांच्या मागे निश्चितपणे आपण सगळे ओळखू शकता की पी.डी. पाटील साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा वाटा आहे. आणि आज त्यांचं हे जे व्यक्तिमत्व या शाळेच्या स्वरूपातून या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी गुणगौरव सोहळ्यामधून आपल्याला पाहायला मिळते, याच्याबद्दल मला खरोखर आनंद होतोय. आणि अशाच प्रकारचं यश प्राप्ती सातत्याने हो हे मला वाटतंय. आज त्यांच्याशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला लक्षात आलं की इथले अनेक सारे विद्यार्थी आज इथून IIT कोणी कंप्लीट केलेलं आहे, अनेक सारे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत, कोणी MPSC पण केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे
गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा म्हणून नावलौकिकाला आलेली ही शाळा पेणमधली मला वाटतं एकमेव शाळा असावी आणि अशा प्रकारचा शिक्षणाचा दर्जा जो आपल्याला इथे पाहायला मिळतो तो अतिशय कौतुकास्पद आहे. सातत्याने ह्याच प्रकारे आपण पुढचा प्रवास केला पाहिजे हे मला वाटतंय. आणि विशेष करून मी जे इथे कार्यक्रम घेतले त्याच्यातले 1-2 विषय आपल्याला माहिती सांगू शकतो की आपण इथे मला वाटतं 2 ते 3 रोजगार मेळावे घेतले, इतर सारे कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमांमधनं सातत्याने माझी हीच भूमिका होती की इथले विद्यार्थी जे नुकताच ग्रॅज्युएट झालेले असतील, ज्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं असेल, त्यांना रोजगाराची नवीन संधी मिळायला हवी हा त्याच्या मागचा हेतू होता. सातत्याने विद्यार्थ्यांसाठी ही आपुलकी असण्याचं कारण काय तर मी स्वतः देखील प्रोफेसर राहिलेलो आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा आर्किटेक्चर मध्ये, अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर जिथे मी माझं बॅचलर्सचं शिक्षण घेतलं होतं तिथेच मी प्रोफेसर म्हणून 2010 साली 11 साली मी कार्यरत होतो. त्यानंतर कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे कदाचित मला ते शक्य झालं नाही, पण मुंबई युनिव्हर्सिटीचा ज्युरी म्हणून अनेक वर्ष मी काम पाहिलेलं आहे आणि सातत्याने विद्यार्थ्यांमधला कसा समाज घडतो आणि आपण जेवढे चांगले विद्यार्थी घडवू तेवढा चांगला समाज घडवता येतो ही भूमिका आपल्या सर्वांना माहिती आणि त्याच्यामुळे ह्या शाळेचं कार्य जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आज इथे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना विविध कार्यक्रम जे आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. मी कालच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एका ठिकाणी म्हणणं मांडलं होतं की आम्ही सध्या 3 गोष्टींवरती काम करतोय ज्यांना आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये ट्रिपल ई म्हणतो. ट्रिपल ई म्हणजे काय तर ई स्टँड्स फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड एन्व्हायरमेंट. एज्युकेशन काय तर आता आपण पाहतो की आपल्यासारख्या अनेक साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं यश प्राप्त केलेलं आहे, पण आपण सातत्याने पाहता की नवनवीन ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत तर त्या प्रकारचं जे ऍडव्हान्स शिक्षण आहे ते आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये उपलब्ध झालं पाहिजे. आज AI हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे ते बदलत आहे, नोकऱ्यांचं स्वरूप देखील बदलणार आहे. त्याच्यामुळे आम्ही एम्प्लॉयमेंट या विषयावरती काम करत असताना AI चे काही कार्यक्रम की AI चं प्रशिक्षण आपल्या 9वी 10वी 11वी 12वी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून त्या प्रकारचा कार्यक्रम लवकरच घेऊन येतोय. मला वाटतं पेणमधला पहिला कार्यक्रम आपण या शाळेत घेऊ सो इथल्या विद्यार्थ्यांना देखील त्या प्रकारचं AIचं शिक्षण मिळू शकेल. AIच्या प्रशिक्षणामध्ये आमचा मानस आहे की सुरुवातीला सोप्या प्रकारचे 4 मॉड्यूल शिकवावे. त्यातले एक मॉड्यूल मी स्वतः वैयक्तिक शिकवेन की जेणेकरून या मॉड्यूल्समधनं एकदा विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाविषयी किंवा ह्या AI टेक्नॉलॉजी विषयी माहिती मिळाली की मग ते पुढे त्यांचा जो प्रवास आहे तो ते कंटिन्यू करू शकतात. त्याच्यामध्ये आणखी ॲडव्हान्स कोर्सेस जे आहेत ते करू शकतात. हे का महत्वाचं आहे तर आपल्याला बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आपल्या इथली जी शैक्षणिक संस्था आहेत किंवा जो आपला सिलेबस आहे तो लगेच नवीन गोष्टींना अडॉप्ट करत नाही. ते ह्या नवीन गोष्टी अडॉप्ट करायला वेळ लागतो, पण जर तुम्ही अभ्यास केला तर जगातल्या ज्या सर्वात मोठ्या 10 कंपन्या आहेत या सगळ्या टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत. सो आपण नवीन टेक्नॉलॉजी लवकरात लवकर अडॉप्ट करणे फार गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, म्हणजे ती ॲपल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, अमेझॉन असेल. अमेझॉन आपल्याला वाटतं की बाबा वस्तू विकते, पण ती वस्तू विकणारी कंपनी आहे ती टेक्नॉलॉजी कंपनीज आहे. त्यांच्याकडे जो अमेझॉनचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून ते करतात. ते कुठली वस्तू बनवत नाही, ते फक्त वस्तू दुसऱ्यांनी बनवलेली ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. त्याचा जो टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे ही टेक्नॉलॉजी कंपनी आहे. त्याच्यामुळे आपण नवीन टेक्नॉलॉजीज अडॉप्ट करायला पाहिजे. त्यामुळेच स्मार्ट एज्युकेशन या कॉन्सेप्ट खाली AI प्रशिक्षण हा एक विषय आम्ही घेऊन येतोय. त्याचबरोबरीने एज्युकेशन ही जी दुसरी आपली कमिटमेंट झाल्यावरती एम्प्लॉयमेंट या विषयावरती आम्ही सातत्याने काम करतोय. गेले 8 रोजगार मेळावे आपण आतापर्यंत झालेले आहेत. आज आमचा 9वा रोजगार मेळावा असल्यामुळेच मी विनंती केली सरांना की मला पहिले बोलण्याची संधी द्या, कारण मला त्या कार्यक्रमाला पोहोचायचं आहे. हा 9वा रोजगार मेळावा रोहा या ठिकाणी होत आहे आणि तिथल्या युवकांना विद्यार्थ्यांना आपण रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत ब्लिंकिट, गोदरेज, LIC अनेक साऱ्या बँकांमध्ये आपण 1200हून अधिक युवकांना रोजगार मिळवून दिलेला आहे.
गेल्या 6 महिन्यामध्ये आणि सातत्याने या विषयावरती आपण येत्या काळामध्ये काम करणार आहोत. त्याचबरोबरीने आपण येत्या दिवसांमध्ये मी जे ट्रिपल ई मधलं जे तिसरं ई जे आहे ते एन्व्हायरमेंट हा विषय अतिशय महत्वाचा आहे. दिवसेंदिवस आपण पाहतोय की कशा प्रकारे आपला जो परिसर आहे, आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्याचा आपल्या जीवनावरती अतिशय मोठा परिणाम होतो. आणि ह्या विषयावरती फक्त झाडे लावा झाडे जगवा ह्या कॉन्सेप्ट नाही, ते ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजिकल कॉन्सेप्ट जे आहेत ते आणून त्याच्यावरती काम करण्याचा आमचा मानस आहे. अशा प्रकारे समाजाला समृद्ध करण्याच्या दिशेने आपण काम करणार आहोत. आणि इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या युवकांना जास्तीत जास्त संधी येत्या दिवसांमध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. आज ज्या प्रकारचा कार्यक्रम आपण इथे घेताय आणि जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताय तो अतिशय कौतुकास्पद आहे. मी फार विस्तृतपणे बोलणार नाही कारण मला दुसऱ्या ठिकाणी पण कार्यक्रमाला जायचंय. तर आपण आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं सर, आपलं ट्रिपल ईचं जे काही कर्तृत्व आहे ते नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, आमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या हातात हात देऊन या कार्यक्रमासाठी पुढे सरसावू. आजच्या कार्यक्रमातून त्यांना काही अतुल म्हात्रे साहेबांना काही कामानिमित्त बाहेर जायचं असल्या कारणाने ते आपल्याला रजा घेतात. तत्पूर्वी मी त्यांना विनंती करतो की आमच्या 10वीचा विद्यार्थी जो प्रथम आलेला आहे कुमार दिव्यम आईनकर, की ज्यांनी 94.7% गुण मिळवून आमच्या शाळेचं नाव नुसतं उंचावलं नाही तर आमची छाती त्या दिव्यमुळे अभिमानाने फुलते. अशा कुमार दिव्यम संतोष आईनकर या विद्यार्थ्याचा गौरव होत आहे. मी अतुल म्हात्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वहस्ते शुभ हस्ते दिव्यम आणि त्याच्या पालकांचा गुणगौरव करावा. कुमार आईनकर दिव्यम संतोष 10वी मध्ये 500 सार्वजनिक विद्यामंदिर जनरल कॉलेज पेणच्या वतीने आपला सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. कुमार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पी डी पाटील साहेब, उपस्थित पालकवर्ग, सार्वजनिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमधील माझे सर्व शिक्षक सहकारी मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभेच्या प्रांगणात सदैव विहरत असलेल्या माझ्या अत्यंत प्रिय लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना सस्नेह नमस्कार. आजच्या या शुभ दिवशी ज्यांनी इयत्ता 10वी आणि 12वीच्या यशामध्ये जे उत्तुंग शिखर गाठलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा आम्हा सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन आणि सन्मान. आणि जे या यशापासून अगदी थोड्याफार गुणांनी मागे राहिलेले असतील त्यांच्यासाठी ईश्वरानं काही नवी अजून संधी ठेवली असेल ही अपेक्षा करून मी त्यांनाही शुभेच्छा देतोय, त्यांचंही कौतुक करतो. मित्रांनो, आपण यशस्वी झालात याचाच अर्थ असा की आपली जबाबदारी आता प्रचंड वाढलेली आहे. मुळातच 10वी किंवा 12वी हे आपल्या आयुष्याचे अत्यंत सुरुवातीचे टप्पे आहेत की जेणेकरून आपण हे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एका खुल्या जगात, मोकळ्या अवकाशात, आपल्या ज्ञानाच्या साम्राज्यात उड्डाणं भरण्यास आपण सज्ज झालेले आहोत. एखाद्या सन्मानाने किंवा एखाद्या पुरस्काराने आपण थांबता कामा नये. पुरस्कार हे वारीच्या वाटेतल्या प्रसादासारखेच असतात. प्रसाद मिळालं म्हणून पावलं थांबत नाही, ते अधिक गतीनं विठ्ठलाचरणी गतिमान होतात. तसं आपल्याला आपल्या आयुष्याच्या बालपणात 15-16 वर्ष वयोगटात जेव्हा इतके मोठे सन्मान प्राप्त होतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपण आता थांबायचं नसतं, आपण आता वेगवान प्रवासाला सुरुवात करायची असतं. अर्थात केवळ परीक्षेतल्या गुणांवरून आपल्या जीवनाचं मूल्यमाप होत नसतं. या गुणांच्या सोबत
आपल्याला अष्टपैलुत्व प्राप्त करायचं असतं. परीक्षेत प्राप्त केलेले गुण आपल्याला व्यवहारात उत्तम रीतीनं उतरावे लागतात आणि ते उतरण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कला, वेगवेगळ्या क्रीडा, वेगवेगळ्या प्रकारचे गुण सद्गुण हे अवगत करावे लागतात. मुलांना आता इयत्ता 10वी सारखं किंवा 12वी सारखं ससा कासवाच्या गोष्टीत सशानं जिंकावं, कासवानं हरावं किंवा त्या दोघांनी एकमेकांना हरवावं इथपर्यंत आपण सीमित राहता कामा नये. आता सशाची आणि कासवाची गोष्ट आपल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अशी फुलवता आली पाहिजे की ससा झोपलेला पाहून कासव त्याच्याजवळ बसला पाहिजे सशाच्या उठण्याची वाट बघत आणि त्यानं सशाला सांगितलं पाहिजे की बाबा रे, मी एकदा जिंकलो म्हणून काय आकाशात घातलं. आपण असं करूया, आपण अशी स्पर्धा जगाबरोबर लावूया की जिथे जिथे अडथळे येतील तिथे मी तुला पाठीवर घेईन आणि जिथे जिथे मोकळं मैदान दिसेल तिथे तू मला पाठीवर घे आणि वाऱ्याच्या वेगानं पड. उभं जग आपलं मागे असेल आपलं कौतुक करायला आणि या उभ्या जगात विजेते ते आपण फक्त दोघेच असू. हा दृष्टिकोन तुम्हाला इथे प्राप्त झालेला असला पाहिजे. बुद्धीला सर्जनशीलता देता आली पाहिजे. जे 2-4 गुणांसाठी मागे राहिले त्यांच्यासाठी असंख्य उदाहरणं आहेत. पहिलंच मी सांगितलं की आयुष्यातल्या अनेक मोठ्या संधी तुम्हाला खुणावत आहेत. आज 2 गुण 3 गुण कमी पडले आणि या गुणांची किंमत तुम्हाला भविष्यामध्ये पुढच्या वाटचालीमध्ये नक्कीच मिळणार आहे. बांबूच्या झाडाचं उत्तम उदाहरण असतं. भाषणामध्ये सांगण्या इतपत मला आता ते वेळ नाही, पण बांबूच्या झाडाची गोष्ट तुम्ही कुठेही ऐकून बघा, म्हणजे आपण कुठे आहोत काय आहोत तुम्हाला कळेल. पण मित्रांनो, जोपर्यंत माझे प्रयत्न संपत नाहीत तोपर्यंत लढण्याची जिद्द आपण सोडायची नाही. याच्यासाठी एक दाखला जरूर देईल की 2 कैदी असतात. एका अपराधामध्ये त्यांना पकडले असतात. राजाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली असते. तुरुंगात असताना दोघांच्या वागण्यात बदल दिसतोय. एक अगदी कोमात गेलाय, बेशुद्ध अवस्थेत की उद्या आपल्याला फाशी होतोय. दुसरा मात्र शांतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनस्थितीत चिंतन करतोय. तो त्याला विचारतोय, अरे तुला भीती नाही का वाटत? म्हणे कशाची भीती? अरे उद्या आपल्याला फाशी होईल. मग काय झालं त्याला? अरे मला फाशीचं काही नाही, पण मी जो प्रयोग करतोय, मला आकाशात घोडा उडवायचा आहे. गेली वर्षभर मी जो प्रयोग करतोय तो प्रयोग माझा पूर्ण होणार नाही. आणि हे सगळं बाहेरून वेषांतर करून आलेला राजा ऐकतो. राजा त्याला विचारतोय की काय रे, तू बोलतोस ते खरं आहे का? होय महाराज, मला फक्त 1 वर्षासाठी तुमचा घोडा द्या, थोडंसं द्रव्य द्या. जगामध्ये तुम्ही पहिला राजा असा असेल की तुमचा घोडा आसमंतात उडालेला असेल. राजा विचार करते, अरे याला मारायचं तर आहेच, जगू दे अजून थोडंसं, देऊया त्याला प्रयोगाची सामग्री. हे प्रोत्साहन राजाने त्याला दिले आणि राजा निघून गेला. ठीक आहे, वचन दिलं राजानं. आता मात्र तो दुसरा कधी याला विचारतो की काय रे बाबा, तू खोटं बोलतोस की काय? घोडा कधी आकाशात उडतो का? तर म्हणे काय झालं, न उडायला काय नाही. तर म्हणे खरंच तुझा घोडा उडेल का? म्हणतो मला माहित नाही. अरे मग तू राजाला असं काय सांगितलंस? मी राजाला काहीच सांगितलं नाही, मी फक्त माझ्या जगण्याचे पर्याय शोधले. अरे मग उद्या वेळ आल्यावर काय होईल? वेळ येईल तेव्हा येईल, अजून वर्ष आहे. 1 वर्षात काही घडू शकतं. राजानं मला दिलेला उडवायचा जो घोडा आहे तो घोडा मरू शकतो. तसं नाही झालं तर राजाचा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. तसं नाही झालं माझा मृत्यू होऊ शकतो. आणि हेही झालं नाही तर कदाचित घोडा उडू शकतो. मुलांनो, जगण्याचे नवे मार्ग शोधणं याचाच अर्थ प्रत्येक समस्येवर नवा पर्याय शोधणं. आणि हे पर्याय शोधत असताना आपली प्रयत्नशीलता, आपलं समर्पण, आपलं डेडिकेशन हे जागृत अवस्थेत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, 90% पलीकडे गुण मिळवलेले आहेत, कौतुक तर आहेच. पण मित्रांनो, अनेक वर्ष मला एक शंका सतावतोय की 10वी ते 95-98% गुण मिळवलेले विद्यार्थी आणखी 2 वर्षांनी जेव्हा त्यांची चौकशी केली जाते तुम्ही कुठे असतात? आणि याचं भान ठेवण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे. आणि हे सगळं करत असताना
मला खरं तर सगळ्यात जास्त माझ्या मित्रवर्यांशी म्हणजे तुमच्या गुरुजनांशी बोलायचं आहे. मित्रांनो, ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये हे राजहंस घडवण्याची जबाबदारी परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या ज्ञानाच्या अद्ययावततेच्या बळावर आपण हे नंदनवन फुलवायचं आहे. हे नंदनवन फुलवताना आपल्याला अनेक आठवणी येतात, अनेक गोष्टीतून आपल्यालाही मार्ग काढावे लागतात. पण ज्या वेळेला आपले विद्यार्थी आपल्या यशाच्या शिखरावर हसताना दिसतात त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद आपल्याला होतो. या आपल्या वागण्यातून आणि आपल्या एकंदरीत आचरणातून आपण सातत्याने व्यक्त करीत असतो. मला आठवतं पुण्यामध्ये आपटे प्रशाला म्हणून पुढं वैद्यांनी पेढी काढली. वैशिष्ट्य काय होतं तर सगळ्या नापास विद्यार्थ्यांना घेऊन ती शाळा काढली. पुणेकर म्हणजे मोठे उपासक. त्यांनी वैद्यांना विचारलं की काय हो, या ओवाळून टाकलेल्या मुलांची शाळा काढून तुम्ही काय करणार आहात? माझ्या शिक्षक बांधवाला मला सांगायचं आहे की पूग वैद्य सरांनी त्यांना जे उत्तर दिले ते आपण प्रत्येकाने काळजावर कोरण्यासारखं उत्तर आहे. वैद्य सर म्हणाले की सोन्याला झळाले कोणीही आणू शकतं, माझ्या ताब्यात तुम्ही कोणताही धातू द्या, मी त्याचं सोनं करून दाखवतो. आणि ही प्रतिभा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ह्याच प्रतिभेचे आपण पायिक आहोत. अनेक कामं आपल्याला शिक्षणेतरही करावी लागत असतील, पण त्याच्यातूनही आपण तावून सुलाखून निघून या विद्यार्थ्यांची अशी काही सेवा करत आहात की इतकं मोठं देदीप्यमान यश तुमच्यामुळे या संस्थेला, या शाळेला आणि या ज्ञानयज्ञाला प्राप्त झालेलं आहे. मी सर्व शिक्षकांचं खूप मनापासून कौतुक करतोय, अभिनंदन करतोय की आपण ही अशी मूर्ती घडवलेली आहे. असं मान्यवरांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे. एका उदाहरणासह सांगतोय की पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी अनेक किल्ले मिर्झा राजांना दिले आणि औरंगजेबाची इच्छा म्हणून बादशाला भेटायला आग्र्याला ते गेले. सोबत शंभूराजे आणि छोट्याशा शंभूराजाला घेऊन आग्र्याला गेल्यानंतर बादशाला त्यांची खिल्ली उडवण्याच्या दृष्टीनं एक सवाल केला की शंभूराजे, मी तुम्हाला हा हत्ती भेट देतोय. शंभूराजे खुश झाले. दुसऱ्या क्षणी त्यांना प्रश्न विचारला की शंभूराजे, हा हत्ती तुम्ही महाराष्ट्रात कसा न्या? शंभूराजाने बाणेदारपणे उत्तर दिलं, राजाजी, ये हत्ती महाराष्ट्र में लेंगा जरूर लेके जाऊंगा, इस पे बैठ कर जाऊंगा, अगर बैठ कर वो नहीं मंजूर हुआ तो इसे घसीट कर ले जाऊंगा. लेकिन राजा जी, हमारे अब्बा जी ने, हमारे अब्बा साहब ने आपको जो किले दिए हैं वो तो महाराष्ट्र में, वो आप कैसे यहाँ तक ले आओगे? आज या विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचे राजे, महाराजे, अधिकारी आम्ही त्याची बीज पेरली. उद्या कोणी कलेक्टर होईल, कोणी डेप्टी कलेक्टर होईल, कोणी IPS होईल, कोणी IAS होईल, कोणी अखंड प्रशासकीय सेवेतले मानकरी होतील. शिक्षक वर्ग तसे प्रयत्नही करतोय. पण महोदय, आपल्याला मला एवढंच निदर्शनास आणून द्यायचं आहे की आज एखाद्या साध्या तलाठ्याकडे आमच्या शेतकरी राजाला जायचं म्हटलं तर अंगाला घाम फुटतो का? तलाठ्याची प्रकृती कणखर आहे म्हणून की आणखी काही कारणं असू शकते. आणि म्हणून राजकीय दृष्टिकोनातून हे पाठबळ या संस्थेला, या शिक्षकांना आणि असंख्य आपल्या परिसरातील शिक्षण यज्ञांना आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण करताय याच्यात दुमत नाही, पण आपण अशा काही या शिक्षणाच्या सोबत याच लाईनमध्ये IAS होण्यासाठी म्हणा किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स असतील, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी म्हणा, माणसाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्या पेणमध्ये एकतरी स्पर्धा परीक्षांचं केंद्र, मार्गदर्शन केंद्र होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ही इतकी मोठी तीक्ष्ण बुद्धी केवळ 11वी, 12वी, 13वी, 14वी याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये. आणि खूप बोलायचं होतं मला, पण अनेक मान्यवरांना बोलायचं आहे आणि मुळातच मी असा प्रवास करून आलो की जिथे बोलण्यासाठी माझ्याकडे फारशी सामग्री असतानाही ती व्यक्त करणं थोडंसं अवघडीचं झालं आहे. पण मित्रांनो, तुमचं हे यश तुमच्या आईवडिलांच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे आणि आम्हाला अभिमानास्पद वाटणारं असं आहे. हे यश अखंड टिकवा. या यशाचं, या कौतुकाचं अखंड संस्मरण करून भविष्यातली वाटचाल
अशीच करा. काही वर्षांपूर्वी एका 10वीच्या सिलेबसमध्ये एक कविता होती बाबा बोरकरांची. देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणीची पावलेची ध्यासपद्ये चालती, वाळवंटातून सुद्धा सृष्टी पद्ये रेखिती. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्यानं. मित्रांनो, जीवनाचा गौरव करणाऱ्या आणि अर्थ सांगणाऱ्या ओळी होत्या त्या की देखणा देहांत तो जो, देखणा देहांत तो जो, सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गरबी वारसा. मुळातच तुमच्या सगळ्यांच्या हाताला याही पुढे मांगल्याची निर्मिती करण्याचे डोहाळे लागले पाहिजे. तुमची पावलं ध्येयाच्या मार्गाने कोणत्याही अडचणींच्या वाळवंटावर मात करून पोहोचली पाहिजे. आणि देहांताबद्दल तर काय सांगावं. इथे थोरा मोठ्यांसाठी एवढंच सांगेन की बाबा रे, असेल कोणी पुसणार तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कुणाचीच डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे, मरण सुद्धा व्यर्थ आहे. आज आपण जे गुण मिळवलेत, आणखी काही दिवसांनी मी अतिशय सवड काढून या संपूर्ण गुणवंत मंडळीला एका चेंबरमध्ये घेईन आणि आयुष्याच्या परीक्षेमधला जो संवाद साधताना आपल्या गुणांचं पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षा आहे की आपण सगळे यशस्वी होऊन अवकाशातील गरुड भरारीसाठी सज्ज झालेले आहात. आपलं पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं खूप कौतुक. आणि हा इतका मोठा योगायोग, वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळ्या विचारधारेचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, पण या मातृभूमीत उभे राहिलेली मोठी माणसं आदरणीय पी डी पाटील साहेबांनी तुमच्या कौतुकासाठी या व्यासपीठावर जमवलेली आहेत. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन इतकी मोठी माणसं केवळ तुमच्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. पुन्हा एकदा या मान्यवरांना मी मानाचा मुजरा करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. मी विनंती करतो श्रीयुत अशोक कोकण साहेब यांना की त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय म्हात्रे साहेब आणि या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पी डी पाटील साहेब, उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, या संस्थेचे मुख्याध्यापक आणि इथं उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या समवेत आलेले माझे पालक बंधू भगिनी, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, मित्रांनो, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस आहे. आणि या आनंदाप्रसंगी आपले आईवडील असतील, इथले शिक्षक असतील आणि विद्यार्थी असतील, ज्यांचा सत्कार होणार आहे, त्यांना धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं चालू वर्षासाठी आत्ता जे 12वीला विद्यार्थी असतील, 10वीला विद्यार्थी असतील, त्यांना पुढच्या भविष्यासाठी वाटचाल देण्यासाठी मी इथं उभा आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्याला गुणगौरव सत्कार करणं गरजेचं आहे की येणारी पिढी त्यांच्या विचारानं घडत जात असते आणि ही पिढी घडवण्याचं काम माझे शिक्षक वर्ग करत असतात. म्हणून त्यांना मी परत एकदा धन्यवाद देतो. कारण खऱ्या अर्थानं शिक्षकांनी जर मनावर घेतलं तर आज 90% का 95% पुढे जे 6 विद्यार्थी असतील ते 16 विद्यार्थी पुढच्या वर्षी येतील, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि शिक्षकांना धन्यवाद. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज आपल्याला सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थानं 12वीचा वर्ष आहे, हे आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे. आणि कलाटणी देत असताना पालक वर्गाने लक्षात ठेवलं पाहिजे, 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण मनापासून त्या वर्षामध्ये एक माणुसकीचा ओलावा तर पाहिजेच नाही, अशातला भाग नाही, पण त्याच्या अभ्यासाकडं पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की या शाळेमध्ये जे शिक्षक आपल्या मुलांना 8-8 तास शिकवत असतात, त्याने दिलेलं ज्ञानाचं जे आहे ते कशा पद्धतीने अंगीकार करत असतात, याचा तुम्ही मागोवा घेतला पाहिजे पालकांनी. तरच विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये निश्चितच एक चांगल्या पद्धतीची प्रगती होईल. म्हणून मी परत एकदा जास्त बोलणार नाही, मला कल्पना आहे हे बाहेरचे सगळे विद्यार्थी आहेत, हे 9 वाजल्यापासून घरातून निघलेले आहेत, अजून 1-1.5 तास जाणार आहे. कारण प्रत्येक आई वडील इथं आलेले आहेत, विद्यार्थ्यांना बक्षिसं घ्यायची आहेत आणि त्याचाच जो आपण पुढं वाढवणार आहोत. म्हणून परत एकदा मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की जे 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, ज्या ज्या पद्धतीने आपल्याला वर्षभराच्या अभ्यासक्रमामध्ये, कारण आज तुम्ही 12वीला 10वीला आहात,
पण आज तुम्ही एक लक्ष दिलं पाहिजे की शिक्षक ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार करतील, ज्ञानार्जनाचे संस्कार करतील, त्याच्याकडं एक कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आणि जाता जाता मी अध्यक्ष एकच सांगेन, तर 12वीचा हा वर्ष खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण दिशा देणारा वर्ष असल्या कारणानं 12वीची 6माहीची परीक्षा संपल्यानंतर, टच परीक्षा संपल्यानंतर मार्गदर्शन 12वी नंतर आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन पालकांना द्यायला पाहिजे. कारण बऱ्याच पालक ग्रामीण भागातले असतात, त्यांना 12वी नंतर कुठल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं हे समजत नसतं आणि पाहिजे तेवढी उपजत जाण विद्यार्थ्यांना पण नसते. पण विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार करता, त्यांच्या प्रगतीचा विचार करता आपण मार्गदर्शन शिबिर घ्यावं अशी प्रकारची मी अध्यक्षांना आणि इथल्या मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आमचे अध्यक्ष हे कुठल्या पक्षासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे, ते विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेकांशी आमची नाळ ही जोडलेली आहे. त्यापैकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले श्री प्रसाद भोईर साहेब, जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना मी इथे त्यांचं स्वागत करतो. मी सन्माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी श्री प्रसाद भोईर साहेब यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत आणि गौरव करायचा आहे. साहेब आपलं आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सार्वजनिक विद्यालयामध्ये सापडे बोध करा. पुढील मार्गदर्शन आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय श्री DP म्हात्रे साहेब यांना की त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधायचा आहे. सर्वजण महाराष्ट्र शिक्षण संस्था पेठ रायगड सार्वजनिक विद्या मंदिर पेठ 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभासाठी जमलेले आहोत. व्यासपीठावर हजर असलेले निवृत्त तहसीलदार सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब, या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री PD पाटील साहेब, भोईर साहेब, नंतर भगत अरुण पाटील आणि मोकल, त्याचप्रमाणे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आपण नेहमीच एज्युकेशन फर्स्ट, शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून 10वी आणि 12वी हे 2 टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात. हे साधताना विद्यार्थ्याने प्रथमतः पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, मिशन, विजन अँड ॲक्शन, या 3 गोष्टींकडे अतिशय महत्त्वाचं ध्यान दिलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचं ध्येय नसेल किंवा तुम्हाला काही वेळेला आपण कर्तव्य दक्ष राहणं, कर्तव्यनिष्ठा राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण एकच ध्येय आपल्या जीवनामध्ये असतं की माझी प्रगती, माझ्या प्रगतीबरोबर माझ्या समाजातील ज्या काही गरीब लोक आहेत, अन्य लोक आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो, माझं कर्तव्य काय आहे ह्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपला मार्गक्रमण करायचा असतो. त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कर्मयोग, गीतेमध्ये सांगितलंय की सर्वात श्रेष्ठ कोणता योग असेल तर कर्मयोग, आणि त्याच्यानंतर ज्ञानयोग आणि भक्तियोग, या 3 योगांचा आपल्याला स्वतःवर You have to make the command over your own confidence. स्वतःच्या आत्मविश्वासावर तुमचा भरोसा पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जात असता
कधी आपण आपला आत्मविश्वास गमावता कामा नये, कारण आत्मविश्वासानेच आपण पुढे जात असतो. गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलंय, इंट्रोस्पेक्ट युअरसेल्फ फास्ट. तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा आणि मी योग्य आहे, आय एम कॉन्फिडंट. अशा प्रकारचा जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास होतो तेव्हा यश प्राप्ती आपोआपच येत असते. त्याच्यासाठी अन्य काही करण्याची गरज नसते. तेव्हा विद्यार्थ्यांना माझं एवढंच सांगणं राहील की आपण प्रत्यक्ष आपण कर्तव्यनिष्ठ राहिलं पाहिजे, कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे. माझं कर्तव्य काय आहे, मला जीवनामध्ये ज्ञान मिळवायचं आहे. हे ज्ञान मी मिळवून माझ्यासाठी नसेल जात, माझ्यासाठी नाही तर इतर माझ्या समाजाच्या घटकासाठी त्याचा कसा उपयोग होईल आणि मी ते समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करीन. असं जर आपण विचार केला तर आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी जे काही कष्ट घ्यायला लागतात ते घेतले पाहिजेत. आणि ह्या स्टेजला म्हणजे 10वी आणि 12वी स्टेजला तर आपण प्रत्यक्ष त्याच्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. एखादा विषय कठीण असेल तर त्याच्यासाठी जास्त वेळ द्या आणि घाबरता कामा नये. कुठेही जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, घाबरायचं नाही. जे आहे ते कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आपण पुढे गेलं पाहिजे. अशी एक ध्येय निष्ठा ठेवली तर निश्चितच यश आपलं आहे. आपणा सर्वांना 10वी 12वी आणि इतर विद्यार्थी वर्गाला माझं एवढं सांगणं राहील की तुम्ही तुमचं ध्येय सोडू नका. ध्येयासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते करत राहा. भाग्य तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही यशवंत राहा, गुणवंत व्हा आणि असेच पुढे राहत राहा अशी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला इथं 2 शब्द बोलवण्याची जय हिंद, जय महाराष्ट्र. मूलभूत व्यक्त करण्यासाठी श्री दयानंद भगत साहेबांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या हायस्कूल महाराष्ट्र शिक्षण संस्था पेन ते इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात उपस्थित असलेले आमचे त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होते ते माजी तहसीलदार माननीय सुभाष ठाकरे साहेब. या शिक्षण संस्था त्यांनी शिस्त लावली ते आमचे आजोबा आणि या चेअरमन माननीय पी डी पाटील साहेब, सर्व पक्षाचे नेते प्रसाद भोईर साहेब, अशोक मुखल साहेब, के एम ठाकरे साहेब, अरुण पाटील साहेब आणि आमचे माजी न्यायाधीश आणि उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक. मी पहिल्यांदा संस्था आणि शिक्षक यांचे अभिनंदन करीन की आपला सार्वजनिक हायस्कूल आजोबा तुम्हाला बोलतोय की पेठ तालुक्यात फिरत असताना की आपण शैक्षणिक कमिटी आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना घडवलं आणि आज जो आपल्या हायस्कूलचा नाव आमच्या तालुक्यामध्ये ना जिल्ह्यामध्ये झालाय, त्याला सर्व श्रेय आपले कमिटी आणि शिक्षक यांना जातोय. कारण थोडीशी मी गंमत पण सांगेन की माझा मुलगा पण कारगिल हायस्कूलला होता शिकायला, राजेश. तर कारगिल हायस्कूलला शिकता त्याला आवडले का ती हायस्कूल. बायकोनी तरतूद दिली होती की दर वर्षाची 18,000 रुपये 10वीपर्यंतची. मला वाटतं तो नंतर 5वी ते 7वी खारकड्याला शिकला मराठी शाळेत. आणि मग आमचे दीपक सर आहेत, आता 8वीला मुलाला पुढे टाकायचा. आमच्या दीपक सरांनी सांगितलं की अतिशय शिस्तप्रिय असलेला सार्वजनिक हायस्कूल. आजोबांकडे मी येतो ॲडमिशनसाठी, सगळे ॲडमिशन करून द्यायचे. सगळे कोणाचा मोबाईल मुलाचा पकडला तुम्हाला जाऊ पण द्यायची, धैर्यान असं दावा ते द्यायचे मोबाईल. तर असा असलेला हे आमचे शिक्षक वर्ग सुद्धा बघतोय. आता ते कोर्ट दिले तर बरे झाले, म्हणजे त्याच्या मुलं सार्वजनिक हायस्कूलचा शिक्षक सुद्धा बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या गाडी बघताय किंवा नाही, आतमध्ये आलाय किंवा नाही ह्याची सुद्धा
आपण पण आजोबा तिथं बघतोय, तुम्ही पण गेटवर असता, राजूभाई गेटवर असता, आणि येता जाता नजर असता आमच्या हायस्कूलला. परंतु माझ्या मुलाला इथं ऍडमिशन घेतल्यानंतर म्हणजे हे सगळे विद्यार्थी घडले, सांगण्याचा उद्देश एक करते की बायकोनी तरतूद केली होती पैशाची की अशाने आपला विद्यार्थी शिकत. पण मला वाटतं या शाळेमध्ये 5,000 रुपये पण शिक्षणाला लागत नाही. त्याच्यामुळं ती एवढी मला वाटतं माझ्या बायकोनी मुलाच्या म्हणजे इथं सुद्धा मोफत शिक्षण दिलं जाते, इथं विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं जाते. असा हा घडवलेला आपण हायस्कूल आहे. आजोबा मी तुम्हाला सांगेन की आपण मागाशी बोललात त्याचा सर्व पक्षाचे नेते आहेत. या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला आपला हायस्कूल आहे. ग्रामीणची सगळीच विद्यार्थी आपण इथं सगळ्यांची आता ओढ लागलेली आहे. आता मी इथं वरती आल्यानंतर सभागृह बघितला, म्हणजे ही सुद्धा सभागृहामध्ये आल्यानंतर सुद्धा आपण शाळा तर शिस्तप्रिय झालेली आहे, सभागृह झालेला आहे, आपल्या सभागृहाला नाव दिलेलं आहे. आणि खरोखरच मला आज या गोष्टीचा आनंद झाला आहे की आपण ही विद्यार्थ्यांची पिढी आपण ही घडवलेली आहे. मी सर्व ही आता 10वी-12वीच्या मला बोलण्याची अजून राजूभाई बोलायचं होतं, पण आता विद्यार्थ्यांना पण वेळ झाला, मी जास्त काही बोलत नाही. आपण सर्वच जण इथं उपस्थित राहिला सत्काराला सर्व विद्यार्थ्यांना. आणि आजोबा तुम्हाला एक सांगतोय की राजकीय क्षेत्रामध्ये आपण बोललात की आपण सगळ्यांनी हा पक्ष वगैरे सगळ्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे. इथं ग्रामीण भागाचे विद्यार्थी आपले शिक्षण घेतात आणि या शिक्षणातून डॉक्टर झाले, वकील झाले, अनेक विद्यार्थी गेले. त्याच्यामुळं तुम्ही आजोबा निर्धार करा आपण या याच्यासाठी. आणि तुम्हाला हे पण सांगते की आपल्या माननीय खासदार माननीय सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून जर का आपल्या हायस्कूलला काही निधी वगैरे लागत असेल त्याची पण शिफारस करण्याची जबाबदारी मी आज आपल्या घेतो. आणि माझे 2 शब्द संपवून येईल. मी विनंती करतो पेठ तालुक्यातच तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या कामाचा दबदबा आणि तरुणाईच्या मागे नेहमीच ज्यांचा आशीर्वाद असतो असे प्रसाद भोईर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधायचा आहे. त्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोणत्याही शैक्षणिक संकुलामध्ये गेल्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढेच जाता येत नाही असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज या सार्वजनिक विद्यामंदिर पेठ या ठिकाणी 10वी व 12वीच्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि त्या कौतुक सोहळ्या प्रसंगी उपस्थित मान्यवर व्यासपीठ ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा सोहळा पार पडतोय ते सुभाष म्हात्रे काका आणि ज्यांच्यामुळे हा दिवस बघायला मिळतोय या संस्थेचे सर्व पीडी पाटील काका, आमचे न्यायाधीश म्हात्रे काका, व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख मंडळी, दयानंद भगतजी, म्हणजे अशोक मुखा काका, DM अरुण पाटील काका, सगळे उपस्थित मान्यवर मंडळी, राजाबाई आणि मोठ्या संख्येने उपस्थित पालक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ज्यांचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं या संस्थेचं शिक्षक वृंद. याच्यासाठी म्हणतोय की कोणत्याही संस्थेचं कोणत्याही शाळेचं जे काही यश असतं ते 2 प्रमुख घटकांवर अवलंबून असतं की त्या शाळेतील विद्यार्थी यांची मेहनत, त्यांचा अभ्यास, त्यांचे कष्ट आणि त्यासोबतच त्या शाळेतील इंटिग्रेटेड, डेडिकेटेड व अपडेटेड असा जर शिक्षक वर्ग त्या संस्थेला त्या शाळेला लाभला तर त्याचं यश हे 100% असतं आणि त्याचाच हा जो काही परिपाक आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. परंतु यासोबतच मला अजून एक गोष्ट आवर्जून जोडाविषयी वाटेल. आपल्याला काही ठिकाणी फार शिक्षण संस्था वेगळ्या माध्यमातून किंवा वेगळ्या उद्देशाने चालवलेल्या आढळून येतात, परंतु या संस्थेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचं मूळ कारणच आहे की या संस्थेला जो काही कठोर प्रशासक लाभलेला आहे, अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत प्रत्येक विद्यार्थ्यावर व प्रत्येक शिक्षकावर बारीक लक्ष असतं. शिक्षण संकुलामध्ये तुम्ही आल्यावरती आमची जबाबदारी असते या भावनेने जे काम करतात ते आपले सगळ्यांचे लाडके पीडी पाटील काका यांच्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी संस्था उभी करणं आणि फार कमी कालावधीमध्ये
त्याचं शून्यातून वटवृक्ष उभारणं ही काही खायची गोष्ट नाहीये आणि ते साध्य करण्याचं कामच काकांसारख्या महान व्यक्तीने केले. त्यांचं या शिक्षण संस्थेप्रती आणि या संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्राप्रती फार मोठं योगदान आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही सर्व तरुण पिढी देखील पुढे मार्गक्रमण करत असतो. मित्रांनो, आज 10वी 12वीचं तुम्ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. 10वी 12वीचं यश किंवा 10वी 12वीचं तुमचं हे वय जे आहे ते तुम्ही आतापर्यंत हसत बागडत अल्लडपणा करत अभ्यास करत आज तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेला असता. परंतु 10वी 12वीचं वय असं असतं की या वयात कळतं की तुमचं आयुष्य घडणार आहे का बिघडणार आहे. फार नाजूक कालखंड असतो. या कालखंडामध्ये थोडीशी विचारांची स्थिरता येते, तुमच्या वागण्या बोलण्याची स्थिरता येते आणि मग यावेळी जर तुम्ही परिपक्वपणे तुमच्यातील विद्यार्थी जागरूक ठेवला तर तुमच्या आयुष्याचा पाया या कालखंडामध्ये घातला जाऊ शकतो. तुमची आजची ही पिढी जेन झी म्हणून ओळखली जाते. तुम्ही सगळेजण सोशल मीडियावर, ट्विटर्सवर किंवा इंस्टावर ट्रेंड्स फॉलो करणारी सगळी मंडळी आहेत. तुमच्या पोशाखामध्ये, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये ते ट्रेंड्स कसे असले पाहिजे याच्या बाबतीत तुम्ही जागृत असता आणि म्हणून मला तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे की आपलं करिअर निवडताना किंवा यापुढे आपला अभ्यासक्रम कोणता असावा, आपल्या वाटा अभ्यासक्रमाच्या कोणत्या असाव्यात या बाबतीत देखील ते ट्रेंड्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आता झपाट्याने शिक्षण पद्धती आणि झपाट्याने अभ्यास पद्धती फार बदलत आहे. तुम्हाला कल्पना असेल की आता डिजिटल टूल्स किंवा ज्याला ई लर्निंग म्हणता येईल किंवा ज्याला अगदी ज्याला व्हाईट बोर्ड किंवा ऑनलाईन व्हाईट बोर्ड म्हणता येतं किंवा अगदी व्हर्च्युअल क्लासरूम म्हणता येतो, अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज तुम्हा सगळ्या तरुणांना आणि तुमच्या या पिढीला उपलब्ध झाल्या. अगदी वर्गामध्ये न जाता देखील तुमच्या हातामध्ये असलेल्या स्मार्टफोनने तुम्हाला ज्ञानाचं भांडार उघडण्याचे माध्यम उपलब्ध झालेले आहे आणि म्हणूनच त्याचा अगदी किती सजगतेने आपल्या ज्ञानासाठी आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी उपयोग करायचा आहे ते तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच अत्यंत सजगपणे तुम्ही या सगळ्याचा वापर केला पाहिजे. इथे विशेषतः बसलेल्या पालक वर्गाला आणि शिक्षक वर्गाला देखील मला सांगायचं आहे की आता अभ्यास पद्धती देखील फार बदलत चाललेली आहे. 10वी 12वी पर्यंत फक्त वाचन आणि लिखाण एवढाच आपल्याला अभ्यास माहिती होता, परंतु आता अभ्यास पद्धती फार पर्सनलाइज व्हायला लागले. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड, आपली स्टाईल, तुमचे भविष्याप्रती तुमचं पुढे ओढ आहे याचा अभ्यासक्रमामध्ये आता पुढे भविष्यात येणाऱ्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसेल. या सगळ्या गोष्टींचा आता अभ्यासामध्ये वापर करता यायला पाहिजे. आपण यापूर्वीचा जो कालखंड होता त्यामध्ये IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट ज्याला म्हणतात त्याच्यावर फार भर असायचा. आपण फक्त माहितीचे यंत्रमानव तयार करायचो, भोकमपट्टी करायची, भरपूर अभ्यास करायचं आणि ते पेपरमध्ये उतरवून यायचं आणि यश प्राप्त करायचं. परंतु आता जेव्हा मी एका कॉर्पोरेट कन्सल्टिंगचा जे इंटरनॅशनल लेवलला जे कॉर्पोरेट कन्सल्टन्सी काम करते त्याचा मी प्रमुख आहे, माझी स्वतःची कॉर्पोरेट कन्सल्टन्सी आहे. जगातील मोठमोठ्या नामांकित कंपन्यांसाठी मी कंपनी सल्लागार कॉर्पोरेट कन्सल्टंट म्हणून काम करतो. त्याच्यामुळे मला हे ट्रेंड्स चांगले माहिती आहे की आता या IQ पेक्षा EQ ज्याला इमोशनल क्वोशंट म्हणतात याला जगामध्ये फार महत्व प्राप्त झालंय. ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात की तुम्ही IQ तुमचा थोडासा कमी असला तरी चालेल, परंतु इमोशनल क्वोशंट म्हणजे तुम्ही या समाजाप्रती, या देशाप्रती किंवा संस्थेप्रती किती तुम्ही संवेदनशील आहात, त्यासोबत पर्यावरणासोबत तुम्ही किती संवेदनशील आहात, तुम्ही पुढे येणाऱ्या भावी पिढीविषयी किती संवेदनशीलता तुमच्यामध्ये आहे, या सगळ्या गुणांचा आता महत्व वाढलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा मोठमोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये की पोस्ट त्या कुठल्या असतात, मॅनेजरियल पोस्ट असतात, मोठमोठ्या की पोस्ट असतात, तेव्हा IQ पेक्षा EQ ला खूप जास्त महत्व दिलं जातं. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंगभूत हा इमोशनल क्वोशंट जो आहे तो देखील आतापासूनच अधिक कशी वृद्धिंगत होईल ज्याचा देखील अभ्यास करताना आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. थॉट प्रोवोकिंग विचार करायला पाहिजे. आपण जे वाचतो त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याच्या मागचं रिझनिंग काय आहे, या गोष्टी तुम्ही जेव्हा वाचाल, त्या जेव्हा तुम्ही आत्मसात कराल, तेव्हा मग त्याचं तुम्हाला जे काय ऍप्लिकेशन आहे खऱ्या आयुष्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, तुम्ही तुमचं जेव्हा व्यवसाय कराल किंवा तुम्ही जेव्हा नोकरी कराल तेव्हा ते ऍप्लिकेशन तुम्हाला फार उपयोगाला येईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आतापासूनच तुम्ही
गोष्टींच्या बदलत्या अभ्यास पद्धतीमध्ये समावेश केला पाहिजे. आणि मित्रांनो, आता तर फार युग बदललेलं आहे. आता अगदी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पण युग संपत चाललंय. आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक महाकाय युग आता यापासून सुरू होतोय. आणि तुमच्यासाठी एक नवनवीन विकासाची, नवनवीन नोकरीची, नवनवीन व्यवसायाची दालनं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उघडणार आहे. आणि त्यासोबतच मी तुम्हाला आवर्जून सांगतो, या मंचावर अगदी सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांचं दायित्व आहे तुमच्या पिढीप्रती. हा जो भूभाग आहे, आपण ज्या भागामध्ये बसलेलो आहोत, हा फार नशीबवान भाग मानला जातो, ज्याला रिजनल प्लॅनिंग मध्ये मेगालोपॉलिस म्हणतात. या जगामध्ये फक्त 44 मेगालोपॉलिस आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने त्याचं जे विस्तारीकरण होतंय, जे झपाट्याने विस्तारीकरण होतंय, जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे उभं राहिलंय, त्याच्यामुळे तो मेगालोपॉलिसचा आपण आता भाग होणार आहोत. हे आपलं भाग्य आहे. आणि ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण होतं, त्याचे थंब रूल आहे की त्या ठिकाणी पुढील 10 वर्षांमध्ये 4 लाख नोकऱ्या व्हाईट कॉलर जॉब, म्हणजे कुठेतरी फक्त लोडिंग अनलोडिंग किंवा कुठेतरी तुम्हाला हाऊसकीपिंग या जॉब्स नाही, तर ज्याला क्लीन जॉब म्हणतात, व्हाईट कॉलर जॉब म्हणतात, सॉफ्ट स्किलचे जॉब. इथे मेगा सिटी बनणार आहे, इथे मेडी सिटी बनणार आहे, इथे एज्यू सिटी बनणार आहे, इथे IT पार्क्स बनणार आहेत, इथे कॉर्पोरेट ऑफिसेस बनणार आहेत, इथे वेगवेगळे कन्व्हेन्शन सेंटर्स बनणार आहेत, इथे इको टुरिझम, ज्याला मेडी टुरिझम म्हणतात, अशी वेगवेगळी दालनं उघडणार आहेत. आणि मग त्याच्या बाबतीत जर आपण सजग नसलो तर मग आपल्या तोंडचा, आपल्या हक्काचा घात हे परप्रांतीय बाहेरची मंडळी येऊन घेऊन जातील. आणि मग आपल्याला तरफडण्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. मग आपण फक्त त्यांना दोष देत राहणार की बाहेरच्या मंडळींनी येऊन इथे अतिक्रमण केलं, आमच्या अधिकारांवर अतिक्रमण केलं. परंतु म्हणून मी या मंचाला विनंती करतो की आजच वेळ आहे आपल्या या तरुण पिढीला, या भावी पिढीला योग्य दिशा दाखवण्याचं. आणि म्हणून काकांना माझी नम्र विनंती आहे की काका, आपल्या अभ्यासक्रमात तुम्ही एवढं नवनवीन काही या शाळेमध्ये राबवत असता, परंतु आता हे जे काही सॉफ्ट स्किल्स आहेत, इथे जे काही जॉब उपलब्ध होणार आहेत पुढे भविष्य कालावधीमध्ये, फक्त चाकोरीमध्ये डॉक्टर, इंजिनियर यापुरतं न राहता त्याही पलीकडचे स्टेटस असलेले जॉब आपल्याला अगदी नशिबाने इथे उपलब्ध होणार आहे. तेव्हा अशा कोर्सेसचा देखील आपल्या ठिकाणी या ठिकाणी अंतर्भाव असावा की जेणेकरून आपली पुढची भविष्याची पिढी आहे ती अगदी चांगलं, सुखमय आणि समृद्धमय जीवन आपल्या आधीच्या पिढीने विद्यार्थ्यांना अत्यंत गांभीर्याने बोलतोय की खूप हाल अपेक्षा सहन केल्या. आपल्या या शेतीमध्ये काही रान नसताना त्या शेतीमध्ये काबाड कष्ट करून किंवा कुठेतरी कंत्राटी कामगार म्हणून काम करून आपल्या आई बाबांनी आपल्याला शिकवलंय, अत्यंत मेहनतीने आपल्याला आज इथपर्यंत पोहोचवलंय. आणि आपल्याला मात्र आता अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तेव्हा त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी देखील तुम्हा सगळ्या मंडळींची आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो की पालकांना पण सांगतो की या सगळ्या गोष्टी आता मागे जुनं काय झालं त्यापेक्षा पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे आणि भविष्यामध्ये कसे ट्रेंड्स असणार आहेत, कोणत्या करिअरमध्ये जास्त संधी आहे याचा विचार होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी मग आपापल्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येकाने सॉफ्ट स्किल्स आपल्यामध्ये जरी डेव्हलप केले तर खूप मोठ्या चांगल्या नोकऱ्या तुम्हाला नक्कीच इथे उपलब्ध होणार आहे. तेव्हा त्या दृष्टीने देखील तुम्ही आत्ताच या वयामध्ये सजग असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, स्काय इज द लिमिट. तुम्हाला इथे या ठिकाणी जर मेहनत केलं तर कोणी रोखू शकणार नाही. एवढं तुम्हाला आता सगळं पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे. युग पण बदललेलं आहे, अनेक साधनं तुम्हाला उपलब्ध आहेत आणि त्यासोबतच आपल्याला जे काही भौगोलिक जो काही त्याचा ऍडव्हान्टेज आहे तो देखील आपल्याला इथे उपलब्ध आहे. म्हणून सांगतो की प्रचंड मेहनत करा, प्रचंड कष्ट करा आणि मग तुम्हाला इथं रोखणारं कोणी नसेल. आणि म्हणून फक्त एवढं तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त आपल्या आई बाबांचं, आपल्या समाजाचं, आपल्या या देशाचं काहीतरी देणं लागता, ही भावना मात्र कायम तुमच्या मनामध्ये असू द्या. जर ती भावना असेल तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये संवेदनशीलपणे काम करा आणि मग आपल्या समाजासाठी, आपल्या मातीसाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना घेऊन तुम्ही स्वतः मोठे व्हा, समाजाला मोठे करा आणि देशालाही मोठे करा. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमासाठी साहेबांनी जे वेचून हिरे बोलवले त्यापैकी मी प्रसाद गोयल साहेबांचं विशेषतः कौतुक कायासाठी करेन की त्यांच्यामधला शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं त्यांच्यावर असलेलं एक भाषणाचा आविर्भाव
आणि त्याही पलीकडे जाऊन राजकारणी स्वतःला बाजूला ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ज्या काही गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलल्या जातात त्यांनी त्यांच्या भाषणातून मांडल्या. साहेब, मी तुम्हाला व्यक्तिशः खूप खूप धन्यवाद देतो की सुंदर पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची हितगुज साधला की जो विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारा विषय होता. यामध्ये कार्यक्रमाच्या मध्यामध्ये श्रीयुत DM म्हात्रे साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना इथे त्यांचं स्वागत करतो. मी प्राचार्यांना विनंती करतो की DM म्हात्रे साहेबांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करूया. आणि आता खऱ्या अर्थाने 10वीच्या निकालामध्ये सर्वाधिक म्हणजे 6 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 94.7% इतके गुण प्राप्त झाले. निकालाची गुणवत्ता इतक्याच थांबली नाही तर तब्बल 39 विद्यार्थ्यांना 75% पेक्षा जास्त गुण SSC परीक्षेत प्राप्त झाले. इयत्ता 12वीच्या निकालामध्ये सुद्धा आमची प्रशाला कुठे मागे नाही, कारण की 96.50% गुण प्राप्त करून इयत्ता 12वीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी हा पेन तालुक्यात प्रथम आलेला आहे. तर 70% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 35 आहे. कालच लागलेल्या स्कॉलरशिपच्या निकालामध्ये एकूण 3 विद्यार्थ्यांना सार्वजनिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्कॉलरशिप मिळालेली आहे. या सगळ्यांचं जोरदार टाळ्या आपण कौतुक करूया. गुणीजन विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते आता सत्कार, गुणगौरव, सन्मान होत आहे. मी सर्वप्रथम विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेबांना की त्यांनी इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांक आलेल्या कुमारी लांगी मंजी मनोज कुमार या विद्यार्थीचा आपल्या स्वहस्ते शुभ हस्ते सन्मान करावा. कुमारी लांगी आणि वडिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब, कुमारी लांगी मंजी मनोज कुमार. विद्यार्थ्यांनी एकाला लाचाईचा दावाचा पाहायला व्हायचं. पुढील विद्यार्थ्यांनी पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत यायचंय पुढे. आणि 92.7% प्राप्त केलेला कुमारी जानवी रामचंद्र पाटील प्राप्त केलेली कुमारी म्हात्रे किंवा प्रवीण माझ्या काही विद्यार्थ्यांनी लगेचच यायचं आहे. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब विद्यार्थ्यांचा गौरव करते. कुमारी म्हात्रे सानिका मुकेश 500पैकी 451 गुण प्राप्त करून 90.20% गुण प्राप्त करत या विद्यार्थ्यांनी शाळेचा एक गौरव असा शाळेचा कुमार पाटील अथर्व जितेंद्र 500पैकी 442 इयत्ता 10वी मध्ये 7वा क्रमांक प्राप्त केला. कुमार पाटील अथर्व एकाच पाहुण्याने 9 विद्यार्थ्यांचा सन्मान केला. कुमारी घरदिया युवंदर 500पैकी 439 गुण प्राप्त करत माझा गुण प्राप्त करत. कुमार पाटील आमया अजित 84.60% इथे त्यांची वाढ केलेली आहे. कुमारी पाटील यानंतर पाटील आयुष पुन्हा एकदा 420 मार्क 84% गुण प्राप्त केलेले आपण सिद्धेश बोलेश्वर ही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत रंगमंचाकडे यायचंय आणि एकाच एक आपण सन्मान स्वीकारायचा आहे. पाटील आयुष धर्मेंद्रचा सन्मान होत आहे. यानंतर इयत्ता 10वी मध्ये 15 गुण क्रमांक कुमारी टायगर रियाज चंद्रकांत 500पैकी 419 गुण प्राप्त करत 83.80% गुण प्राप्त केली. मंदार मच्छिंद्र 500पैकी 418 17 15 म्हात्रे श्रावणी ऋषिकेश गावड सार्थक निवृत्ती यामुळे सन्मान सदाशिव पाटील करावा असं विनंती करतो. 500पैकी 415% 15 मार्क गुण प्राप्त करत 83.0 असे राजगडातील प्राप्त केलेला गुण विद्यार्थी आहे. पाटील आयुष ब्रह्मनाथ पाटील तन्वी हरिश्चंद्र 500पैकी 415% 15 गुण प्राप्त करत 83% पुढे क्षितिज
सुरेश विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गाबरोबर आपल्याला सुद्धा इथे त्यामुळे 60% प्राप्त झाले. त्यामुळे आलेल्या नंदकिशोर यामुळे सर्वांनी घ्यावा असं त्याला विनंती करतो. तर यायचं आहे मी विनंती करतो की आपण हे सन्मान करायचं आहे. आम्ही नंदकिशोर पाटील रुचिरा राकेश सवलकर रसिक महेंद्र पीठ नाही आणि 78.60% लोकल भूषण राजेंद्र समोर इकडे 78.60% गुण प्राप्त झाले. समोर इकडे भूषण राजेंद्र 78.20% गुण प्राप्त करत. कुमारी म्हात्रे श्रावणी सुरेश पुढील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपला सुद्धा सन्मान पुढच्या वर्षी याच रंगमंचावर आणि याच आव्हानाचा असे 583 गुण 77% गुण प्राप्त झालेले आहेत. गोविंद सचिन 583 गुण 75. कोटणे दुर्पाल महेश 575 गुण प्राप्त करत. कुमारी प्रिया सुरे विद्यार्थ्यांनी अशा या 39 गुणी विद्यार्थ्यांचं त्यांनी 10वीच्या निकालाचा पेढ त्या शाळेचं नाव त्यांनी पेन तालुक्यामध्ये आधारित ठेवलेलं आहे. स्वतःच्या अभ्यासाने श्रमाने 24-25च्या निकालावर ठेवलेलं आहे. अशा गुणवंत ज्ञानवंत या गुणी विद्यार्थ्यांचा आपल्या समाजाचे सन्मान करायचा आहे. 96.50% गुण प्राप्त करत. मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करेन माझ्या विद्यार्थ्यांना की आपला सन्मान झाला म्हणून आपण जाऊ नये. आपल्या इथे नाश्त्याची आणि राहण्याची व्यवस्था शिक्षणामध्ये केलेली आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष होते इयत्ता 12वी सायन्स विभागामध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान होईल. तुम्हाला एक गोड आहे का त्यांच्या विज्ञान विभागामध्ये 33% गुण प्राप्त करा. विज्ञान शाळेतून विद्यार्थी कुमार पुढील विद्यार्थी आहे कुमार 5 कुमार मुन्नासी 82.50% गुण प्राप्त करत विज्ञान विभागाचा चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांनी विज्ञान विभागाचा 5वा क्रमांक पटकावला आहे.
स्वागत याने शिक्षण विभागातून पुढील सन्मान संस्थेचे संचालक आप्पा भरावडे साहेब. यापुढील सन्मान होत आहे इयत्ता 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा. सुंदर गायिका गोड गायची आणि शास्त्रीय गायनामध्ये तिचा हातखंड आहे अशा कला शाखेकडील क्रमांक पटकावलेली कुमारी प्रणाली लक्ष्मण शेलार या विद्यार्थ्यांना पंचायत या व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सन्माननीय 74.67% गुण प्राप्त करत कला शाखेमध्ये गौतमीने 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे. सुस्वभावी शांत प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे गौरवलेला सन्मान केला. तर पुढील सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो PM भाटे साहेबांना. त्यांनी सन्मान करायचा आहे. दामोदर ढोबळा 71% गुण प्राप्त करत कला शाखेतून 7वा क्रमांक प्राप्त केलेली कुमारी रेणुका दामोदर. कुमारी पूर्वा जगदीश पाटील 522 गुण प्राप्त करत 70.33% गुण प्राप्त करत कुमारी पूर्वा जगदीश पाटील या विद्यार्थीने पुढील सन्मान करायचा आहे. 12वी कॉमर्स विभागाचा 70% जास्त असे 8 विद्यार्थी त्यापैकी प्रथम क्रमांक भेटवलेला आहे. आणि पुन्हा एकदा 30वा प्रथम क्रमांक भेटवलेला आहे कुमारी कुमारी बोलकर जावी भाई कुमारी तांडेल कविता हिरावण. कुमारी तांडेल कविता हिरावण कुमार गायकर साई राजेंद्र कुमार दादर कॉमर्स विभागामध्ये 71% गुण प्राप्त करत कुमारी चोपडे सानिया दबा. कुमारी चोपडे सानिया दबा या विद्यार्थी. कुमारी पाटील मानसी हरेश. कुमारी पाटील मानसी हरेश या विद्यार्थी सुद्धा 70% गुण प्राप्त करत इयत्ता 12वी. इयत्ता 10वीमध्ये काही विद्यार्थ्यांचं नाव आमच्याकडे आनंदमध्ये राहिलं आहे. त्यामुळे पालकांची काही विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. किंवा आपण अध्यक्षीय भाषण म्हणजे ही तुमची चौकट ही सगळी माझ्या अगोदर लक्षात आली होती. त्यामुळे तुमचा मी अधिक वेळ घेणार नाही. आजचा हा कार्यक्रम या संस्थेचे चेअरमन आणि त्यांची टीम आणि फार उत्तम प्रकारे आयोजित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी कौशल्य वापरून 11 मान्यवर आणि 11 मान्यवरांच्या मला टीम मॅनेजर निवडले याबद्दल विचारले. विद्यार्थ्यांनी तुम्हाला आता बऱ्याचशा मान्यवरांनी उपदेश केला. कुठलं क्षेत्र निवड कुठलं निवडू नये. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने काम करायचं आहे. अशा प्रकारचं प्रावीण्य तुम्ही पुढे मिळवा आणि या संस्थेचं नाव उज्ज्वल हो अशी तुम्ही कारवाई करावी अशी मी तुम्हाला सर्व विनंती करतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊन माझं अध्यक्ष भाषण पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सामान्य अध्यक्ष बोलत का नाहीत, परंतु मी मला इथे मुद्दामून नमूद करू इच्छितो की ज्या माणसाला बोलण्यापेक्षा करण्यामध्ये ज्याच्या कृतीमध्ये राम आहे असे आमचे सामान्य अध्यक्ष. कारण की मी या शाळेचा पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असताना आला पाटील सर ज्युनियर कॉलेजचं काम पाहत असताना आणि नाईक सर पूर्ण शाळेचा कारभार सांभाळत असताना आम्हा तिघांना मार्गदर्शन करणारे
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्माननीय सर्व संचालक मंडळ 6 त्यांना मार्गदर्शन करणारे, शाळेचा एकूण स्टाफ 100 त्यांचा डोला सांभाळणारे आणि 2550 विद्यार्थ्यांची वडील म्हणून जबाबदारी घेणारे आमचे पितृतुल्य हे अध्यक्ष ॲडव्होकेट बी डी पाटील साहेब बोलण्यापेक्षा कर्मामध्ये जास्त महत्त्व देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला शेवट गोड करण्यासाठी म्हणजेच आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या प्रशालेचे सन्माननीय उपमुख्याध्यापक आर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी हा जो समारंभ आयोजित केलेला आहे त्या समारंभाप्रसंगी निश्चितच आज या ठिकाणी अतिशय नामवंत असे म्हणजेच न्याय क्षेत्रातील असू द्या, सामाजिक क्षेत्रातील असू द्या, किंबहुना राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली आणि खूप मोठा वेळ या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी आमच्या कार्यक्रमासाठी दिला. त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष साहेब, संस्थेचे CEO साहेब, सर्व संस्था संचालक, सर्व शिक्षक वृंद, विशेष करून या ठिकाणी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकवर्ग आणि आमचे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील मनापासून आभार. आणि निश्चितच कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो.